द ग्राउंड ऑफ न्यूज गडचिरोली में आपका स्वागत है। सरकार कोणाचे आहे आम्हाला याचं काही लेणं देणं नाही। हेच रस्ता का होत नाही गेल्या 2 वर्षापासून हेच प्रश्न आमदारांना विचारा। गेल्या 6 वर्षापासून अहिरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहे। जनतेला होणारा त्रास कदापि सहन करून घेतला जाणार नाही। अहिरी येथील प्राणितापासून ते अहिरी मुख्यालयापर्यंतच्या 2 किलोमीटर रस्त्याचे गेल्या 2 वर्षापासून काम पूर्ण न झाल्यामुळे बीजेपीच्या वतीने विकास तोडसामी यांच्या नेतृत्वाखाली अहिरी येथील गांधी चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले। मुख्य मागण्या या आहेत की अहिरीचा प्राणिता देवलमरी रोड डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, तसेच महागाव मार्गावरील वांगेपल्ली गुडमला जोडणाऱ्या रोड जमीन अधिग्रहण करून पोच मार्ग बनविणे अशी मागणी घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आले। यावेळी कार्यकर्ते म्हटले की भारतीय जनता पक्षाचे आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत, म्हणून आम्ही घरी बसायचे का? सरकार आपले, पालकमंत्री आपले, मुख्यमंत्रीही आमचेच, म्हणून आम्ही घरी बसायचे का असा प्रश्न उपस्थित करून घोषणाबाजी करण्यात आली। ज्या जनतेच्या मताने आम्ही निवडून आलो त्यांच्याबद्दल आमची बांधिलकी काय राहील? शेवटी आम्हाला मत मागायला नागरिकांच्या दारात जावे लागेल। रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांना रहदारीस मोठी अडचण होत होती, तसेच रस्ता खराब असल्यामुळे धुळीचे कण नागरिकांच्या घरात जाऊन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। याला जबाबदार म्हणून कोण? महाराष्ट्रात कुठे होत नाही ते आमच्या अहिरीत होते। 2 किलोमीटर रस्त्याच्या उद्घाटनासाठी 2 वेळा उद्घाटन करावे लागत आहे। पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना भेट देऊन विचारले असता तर म्हणतात की निधी नाही, कंत्राटदार सांगतात की गिटी नाही, डांबर नाही, आमची डांबर संपली। या गोष्टीबद्दल काही लेणं देणं नाही। डांबरीकरणाचे काम करायला 2 वर्ष लागतात, ही किती मोठी शोकांतिका आहे। तुम्ही 4 वेळा नाही 40 वेळा नारळ फोडून उद्घाटन करा, मात्र रस्त्याची डांबरीकरणाचे काम पूर्ण करा। बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कळवले होते की शुक्रवारपर्यंत रस्त्याचे काम करा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। मात्र कुठल्याही प्रकारचे रस्त्याचे काम न झाल्यामुळे अखेर पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लिखित आश्वासन दिले असता आंदोलन मागे घेण्यात आले।